नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विशेष जिल्हा सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण पुणे जिल्हा हा अभ्यासाला घेतलेला आहे आणि पुणे जिल्ह्याच्या संदर्भामध्ये असंख्य जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर यामध्ये आपण पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट हा ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे आणि आता आपण काय करत आहोत, तिसरा जो पार्ट आहे हा शूट करत आहोत। आणि या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न क्रमांक 151 पासून 200 पर्यंत आपल्याला असे 50 प्रश्न जे आहेत हे प्रश्न आपण कव्हर करणार आहोत। आणि तुम्हाला माहिती आहे की मी एका पार्टमध्ये 50 प्रश्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला एक्सप्लेनेशन हे मोजकं दिलं जाणार आहे, जेणेकरून तुम्हीही बोर होणार नाहीत आणि पर्यायाने आपलं जे काय लेक्चर आहे ते जास्त लॉंग असणार नाही आहे। आणि मग जास्त मोठं नसल्यामुळे हे जे लेक्चर आहे हे लेक्चर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित पाहू शकतात न बोर होता। आणि आपण सुरुवात करूयात। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण एखाद्या पदाविषयी तयारी करत असू आणि त्यावेळेस ते जे पद आहे ते कुठल्या जिल्ह्यामध्ये आपण तो फॉर्म भरलेला आहे आणि त्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये विशेष जिल्हा म्हणून जे काय प्रश्न येतात या घटकावरती, ते प्रश्न तसे पाहिले तर काही प्रश्न हे सोपे असतात, परंतु काही प्रश्न हे थोडेसे आपल्याला त्याची लेवल ही डिफिकल्ट बघायला मिळते। आणि हे सर्व आपण यामधून कव्हर करणार आहोत। बेसिक टू ॲडव्हान्स जे काय मटेरियल आहे हे मटेरियल आपल्या लेक्चरमधून हमखास तुम्हाला बघायला मिळतं। तर चला लक्ष द्या, या ठिकाणी आपण काय करणार आहोत, 151 नंबरचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण टॅकल करण्याचा प्रयत्न करूयात। बघा काय म्हटलंय, खालीलपैकी कोणते समाजसुधारक, म्हणजे समाजसुधारकावरती प्रश्न पडलेला आहे, खालीलपैकी कोणते समाजसुधारक मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। मुंबई उच्च न्यायालय म्हणजे मुंबईचं जे काय हायकोर्ट आहे, या हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत ते न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। तर याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानाडे असं त्याचं करेक्ट उत्तर असलं पाहिजे। लक्षात घ्या, कारण ते एक त्यांची LLB पूर्ण झालेली होती, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं जे काय उत्तर आहे ते उत्तर आपल्याला महादेव गोविंद रानाडे द्यायचं आहे। पुढे जाऊयात आपण। नंतर काय झालं बघा की न्यू इंग्लिश स्कूल आहे आणि ही जी न्यू इंग्लिश स्कूल आहे ही खूप महत्त्वाची स्कूल आहे। या स्कूलची स्थापना म्हणजे या संस्थेची स्थापना ही प्रामुख्याने कधी झाली होती, तर 1 जानेवारीला झाली होती। 1880ला या संस्थेची काय झाली होती, स्थापना झाली होती, म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं आहे। आणि पुढे स्थापनेमध्ये नेमकं किती जण होते, कोणते लोक होते, त्यांच्याबद्दल आपण पुढचा प्रश्न तयार केलेला आहे, म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा डायरेक्ट प्रश्न बघूयात। काय म्हटलंय बघा, खालीलपैकी न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेमध्ये संस्थापक कोण नव्हते, अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येईल। आणि डेफिनेटली कोण नसणार आहे, तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानाडे हे या स्थापनेमध्ये नव्हते किंवा फाउंडर म्हणून त्यांनी काम केलेलं नाही। तर या स्थापनेमध्ये कुणाचा सहभाग होता, तर लोकमान्य टिळकांचा सहभाग होता, गोपाल गणेश आगरकरांचा सहभाग होता आणि विष्णू शास्त्री चिपळूणकरांचा देखील सहभाग होता। हे 3 जण होते, हेही लक्षात राहू द्या। यांनी काय केलं की 1 जानेवारीला, या गोष्टी खूप महत्त्वाच्यात, 1 जानेवारीला 1880 या दरम्यान यांनी काय केलं होतं, या संस्थेची स्थापना केली होती। आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, अशा प्रकारची शाळा भारतामध्ये पहिलीच होती ही की ज्या शाळेचं मीडियम हे इंग्लिश होतं। पाश्चिमात्य धर्तीवरती किंवा पाश्चात्य शिक्षण पद्धतीवरती आधारित असलेली ही जी शाळा आहे, ही शाळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। आपण थोडंसं पुढे जाऊयात। नंतरचा भाग बघा, आता एकदम सावकाश आणि चांगल्या पद्धतीने कव्हर करू। बघा पुणे या ठिकाणी काय झालं माहिती आहे का, डेक्कन एज्युकेशन सोसायटी जी आहे, ही डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेली होती। आणि मग या डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कशी लक्षात घ्यायची, की या ठिकाणी एक आत्ताची जी काय हा जो प्रश्न आहे बघा की न्यू इंग्लिश स्कूल, आता ही जी न्यू इंग्लिश स्कूल ही जी शाळा आहे, ही शाळा स्थापन झाली होती 1 जानेवारी
कधी झाली होती? 1 जानेवारी 1880ला झाली होती, बरोबर आहे की नाही? 1880ला. आता या शाळेच्या नंतर म्हणजे 4 वर्षानंतर कशाची स्थापना झालेली होती? तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झालेली होती. आणि मग म्हणजे 1880 मध्ये 4 वर्ष जर प्लस केले तर आपलं उत्तर काय असलं पाहिजे? तर 1884 मध्ये प्रामुख्याने काय झालं मित्रांनो? डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झालेली बघायला मिळते. क्लिअर आहे इथपर्यंत? अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न हे परीक्षेमध्ये विचारले जातात. आता आपण नंतर पुढचा भाग बघूयात. बघा काय आहे तर डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि ज्या सोसायटीची स्थापना ही 1885 मध्ये झाली आणि 1885 मध्ये ज्या संस्थेची स्थापना झालेली होती या संस्थेमध्ये कोणत्या महाविद्यालयाची स्थापना झाली किंवा मग या संस्थेच्या माध्यमातून कोणत्या महाविद्यालयाची स्थापना झाली, या संस्थेच्या द्वारे संचलित असलेलं महाविद्यालय कोणतं आहे, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला गेलाय. आणि तिथे कोणतं महाविद्यालय निर्माण करण्यात आलं तर फर्ग्युसन हे जे महाविद्यालय आहे हे फर्ग्युसन महाविद्यालय स्थापन करण्यात आलं. ठीक आहे. आता एल्फिन्स्टन हे जे कॉलेज आहे हे मुंबईला कॉलेज आहे आणि ज्या कॉलेजमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं, BA त्यांनी पूर्ण केलं होतं, बरोबर असं आहे. आणि हे फर्ग्युसन कॉलेज हे पुण्याला आहे आणि खूप जबरदस्त आणि महाराष्ट्रातलं अतिशय नामांकित असं कॉलेज आहे. भारतामधलं आजही ते चांगलं कॉलेज आहे. ओके, क्लिअर इथपर्यंत? असं आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा भाग बघूयात. बघा 1821 मध्ये काय झालं मित्रांनो? डेक्कन कॉलेज जे आहे या डेक्कन कॉलेजची स्थापना झाली आणि डेक्कन कॉलेजची जी काय स्थापना आहे ती कुणी केली अशा स्वरूपाचा देखील तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्न विचारला जाऊ शकेल. आणि डेक्कन कॉलेजची स्थापना ही माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी केली होती आणि माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचं नाव हे एल्फिन्स्टन कॉलेजला मिळालं होतं, हे देखील या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत सर्वांना कळालं? आपण थोडंसं पुढे जाऊयात. हे जे कॉलेज आहे मित्रांनो हे पुण्यामधलं कॉलेज आहे. ओके, नंतरचा प्रश्न बघा 1874 मध्ये काय झालं? पुणा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली आणि पुणा नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही कुणी केली? वासुदेव बळवंत फडके यांनी केली. आणि लक्षात घ्या मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके हे जे आहेत यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो. काय म्हणून ओळखतो? आद्य क्रांतिकारक. लक्षात ठेवा, क्रांतिकारक म्हणून ओळखतो. आणि लक्षात ठेवा हे पण की यांचे जे गुरु होते ते गुरु कोण होते? तर वस्ताद लहुजी साळवे होते. कोण होते? बघा, वस्ताद लहुजी साळवे हे होते. क्लिअर इथपर्यंत? वस्ताद लहुजी साळवे हे त्यांचे गुरु होते आणि वस्ताद लहुजी साळवे यांची तालीम होती कुठे होती? गंजपेठला होती. गंजपेठ या ठिकाणी. आणि या तालमीमध्ये काय करायचे तर नवनवीन जे काय क्रांतिकारक आहेत, जे यंगर असे जे काय मुलं आहेत यांना ते प्रशिक्षण द्यायचे आणि त्यांच्या तालमीमध्ये वासुदेव बळवंत फडके त्याचबरोबर महात्मा फुले देखील होते त्यांच्या तालमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी. आणि एवढंच नाही तर लोकमान्य टिळक देखील होते. म्हणजे लोकमान्य टिळक आणि नंतर महात्मा फुले, मी गांधी म्हणलो आय थिंक, महात्मा फुले, ओके, आणि त्याचबरोबर वासुदेव बळवंत फडके असे 3 विद्यार्थी जे काय आहेत ते लहुजी वस्ताद साळवे यांचे आपल्याला बघायला मिळतात. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. तर पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूशनची स्थापना जी आहे ती स्थापना कुणी केलेली होती? तर महादेव बळवंत फडके यांनी केली होती, ज्यांना आपण आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखतो. आणि हे बऱ्याच वेळेस आपल्याला PYQ मध्ये आलेलं आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि वासुदेव बळवंत फडके हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये कारकून या पदावरती कार्यरत होते, परंतु त्यांना आई आजारी असल्यामुळे रजा पाहिजे होती, पण ब्रिटिशांनी त्यांना रजा मान्य केलेली नव्हती आणि त्यामध्येच त्यांच्या म्हणजे आईच्या अंत्यविधीला जायचं होतं आणि रजा मान्य न केल्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. अशा प्रकारची नोकरी काही कामाची नाही आहे
आणि मग त्यांनी देशसेवेसाठी काम करायला सुरुवात केलेली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणून ही देखील बाब या ठिकाणी महत्त्वपूर्ण असलेली निदर्शनास येईल. आपण थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो, लक्षात घ्या. आता ही पुणा नेटिव्ह संस्था नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखल्या गेली, म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, SNDT ही एक संस्था आहे आणि संस्था म्हणजे विद्यापीठ आहे ते, आणि SNDT महिला विद्यापीठाची जी काय स्थापना आहे ती कुणी केलेली होती, तर महर्षी कर्वे यांनी केलेली होती. आणि महर्षी कर्वे मित्रांनो लक्षात घ्या, या SNDTच्या संदर्भामध्ये या SNDTला आपण काय म्हणतो, त्याचा फुल फॉर्म जर पाहिला आपण तर याला सुरुवातीला नाव होतं बघा महिला विद्यापीठ. काय नाव होतं, महिला विद्यापीठ. पण काय झालं, या विद्यापीठाचं नामकरण करण्यात आलं. या महिला विद्यापीठाची स्थापना हे पण समजून घ्या बघा, महिला विद्यापीठ होतं हे. या विद्यापीठाची स्थापना ही कधी झाली होती, तर 1916ला झाली होती. 1916ला या विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठाचं नामकरण हे जे आहे SNDT म्हणून श्रीमती नातीबाई दामोदर बघा नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ असं जे नामकरण आहे हे कधी झालं, नामकरण 1920ला झालं. हे पण लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर हे नाव देण्यासाठी किंवा हे जे नाव आहे हे नाव कुणाचं होतं, तर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी. लक्षात ठेवा, विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांच्या आईचं नाव होतं ते. आणि यांचं म्हणणं होतं की माझ्या आईचं नाव या विद्यापीठाला द्या तुम्ही, आणि मी यासाठी काय देतो, तुम्हाला देणगी देतो, बरोबर. आणि मग विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांनी या विद्यापीठाला किती देणगी दिली, तर प्रामुख्याने 15 लाख रुपये एवढी जी देणगी आहे ही देणगी या विद्यापीठाला दिलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मग या विद्यापीठाचं नामकरण जे आहे ते SNDT झालेलं आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येईल. कळालं सर्वांना. तर अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके. आणि एवढंच नाही तर पुढे त्यांनी बालिका अनाथ आश्रम देखील या ठिकाणी काढलेलं बघायला मिळतं. आणि त्यांची ती संस्था एक महत्त्वाची आहे विधवांसाठी काम करणारी, ज्या संस्थेचं नाव काय होतं, तर विधवा विवाह उत्तेजक मंडळ अशा प्रकारची त्यांनी एक संस्था पण काढली होती. आणि एवढंच नाही तर त्यांनी एक धाडसी निर्णय पण घेतलेला होता. त्यांनी काय केलं होतं, आनंदीबाई या विधवेसोबत त्यांनी लग्न केलं होतं, आणि ज्यांना तुम्ही गोदूबाई म्हणून देखील ओळखता. हे आपलं सगळं झालेलं आहे, म्हणून मी थोडंसं पुढे जातो. आता लक्ष द्या, 1917मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची स्थापना ही खालीलपैकी कोणी केली, अशा स्वरूपाचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता इथे भांडारकर आहे, बरोबर आहे की नाही. तर भांडारकर म्हटलं की तुम्हाला हे ऑप्शन टिक करता आलं पाहिजे. रामकृष्ण गोपाल भांडारकर यांनी प्राच्यविद्या संशोधन संस्थेची काय केली, स्थापना केली. आणि प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा उद्देश काय होता, तर भारताचा जो काय प्राचीन इतिहास आहे हा प्राचीन इतिहास चांगल्या पद्धतीने लोकांना कळायला पाहिजे, समजला पाहिजे, आणि या इतिहासाच्या माध्यमातून देशामध्ये एक चांगला वर्ग जो आहे हा वर्ग या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. पुण्यामध्ये ही संस्था प्रामुख्याने उदयाला आलेली होती. आणि पुढे चला, महाराष्ट्रातील लक्षात घ्या, महाराष्ट्रातील पहिले कृषी महाविद्यालय कोणते आहे, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल. तर यापैकी कोणतं महाविद्यालय आहे, तर ते कृषी महाविद्यालय पुणे हे महाविद्यालय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आपण पुढे जाऊयात. लक्षात घ्या बघा, महाराष्ट्रात क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे, असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. आणि या ठिकाणी विशेष जिल्हा तुमचा असणार आहे, ज्याला आपण पुणे म्हणूयात. लक्षात आलं सर्वांना. अशा स्वरूपाचा प्रश्न हा जिओग्राफिकल अँगलने खूप महत्त्वाचा ठरतो. आणि विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात राहू द्या, सुरुवातीचे 5 जिल्हे क्षेत्रफळानुसार, आलं लक्षात. मी असं लिहितो, प्रारंभीचे 5 जिल्हे, ठीक आहे, लक्षामध्ये ठेवा. आणि हे कशानुसार,
तर क्षेत्रफळानुसार कळालं असं. ते कसे लक्षात ठेवायचे, तर इथे मी असं म्हणेल आपू ओके, एक ट्रिक आहे. आपू नास गड अशा पद्धतीने. आपू नास गड ही एक ट्रिक आहे आणि या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकतात, सुरुवातीचे 5 जिल्हे जे आहेत ते 5 जिल्हे लक्षामध्ये ठेवू शकतात. चला, लक्षामध्ये ठेवण्यासाठी ऐका आता, याला हा कोणता असणार आहे, अहिल्यानगर असणार आहे, बरोबर आहे, अहिल्यानगर. जुन्या काळात याला अहमदनगर म्हणून ओळखायचे हे देखील माहिती आहे. आणि पूवरून पुणे असणार आहे निश्चितच क्षेत्रफळानुसार. ओके, आणि त्यानंतर नावरून नाशिक असणार आहे. ओके, नाशिक. आणि या स वरून सोलापूर असणार आहे. ठीक आहे, आणि या ग वरून काय लक्षात ठेवायचं, गडचिरोली हा जिल्हा असणार आहे. ओके, आता लक्षात ठेवा, हे पण तुम्हाला कळायला पाहिजे या ठिकाणी की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे, तर तो अहमदनगर किंवा मग अहिल्यानगर आहे. लक्षात आलं सर्वांना. आणि दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हा पुणे लागतो, हे देखील तुम्हाला विचारून झालेलं आहे. हे पण म्हणजे PYQच आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा, पुणे जिल्ह्याचे उत्तरेकडील तालुका कोणता, पुणे जिल्ह्याच्या अति उत्तरेच्या दिशेला कोणता तालुका येतो, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, तर जुन्नर आहे. आपण शेवटी मी तुम्हाला आराखडा पण देतो, लक्षात घ्या, काय या ठिकाणीच देऊ. बघा, पुणे हा जिल्हा आहे आणि पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता तालुका आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर इकडे पूर्वेला कोणता तालुका आहे, इकडे पश्चिमेला कोणता तालुका आहे आणि खाली दक्षिणेला कोणता तालुका आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. असे देखील प्रश्न विचारून झालेला आहे. इथं जर आपण पाहिलं तर इथं जुन्नर हा तालुका आपल्याला बघायला मिळतो. आणि जर आपण पूर्वेचा विचार केला तर पूर्वेला इकडे इंदापूर तालुका आहे. कोणता तालुका आहे हा, इंदापूर आहे. आणि इकडे आपण याचा विचार केला, कशाचा, पश्चिमेचा विचार केला तर पश्चिमेला इकडे मावळ तालुका आहे. बघा, कोणता भाग आहे हा, मावळचा भाग आहे. आणि खाली हा भोर तालुका आहे दक्षिणेला. मग यावरून नंतरचे येणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न मला तुम्ही कमेंट करून सांगा, मी फक्त वाचन करतो. बघा, पुणे जिल्ह्याचे अति दक्षिणेकडील तालुका कोणते आहे किंवा मग कोणता तालुका आहे, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. पुणे जिल्ह्याच्या अति दक्षिणेकडील तालुका कोणता, असा प्रश्न आहे. तर मला कमेंट करून सांगा बरं याचं उत्तर काय असणार आहे. पुढे जाऊयात. पुणे जिल्ह्याच्या अति पूर्वेकडे खालीलपैकी कोणता तालुका येतो, असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, पुण्यातील किती महानगरपालिका आहेत, पुण्यामध्ये पाहिजे हा, पुण्यामध्ये किती महानगरपालिका आहेत, अशा प्रकारचा प्रश्न इथे तुम्हाला पडू शकतो. आणि पुण्यामध्ये 2 महानगरपालिका येतात. एका महानगरपालिकेला पुणे मनपा किंवा पुणे महानगरपालिका म्हटलं जातं, पुणे मनपा. ओके, आणि दुसरी महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका. लक्षात आलं सर्वांना. अशा 2 महानगरपालिका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, पुणे जिल्ह्यात किती लोकसभा मतदारसंघ येतात, तर 4 लोकसभा मतदारसंघ आहेत. हे देखील लक्षामध्ये ठेवा. आणि आपण जर इथे पाहिलं मित्रांनो, तर हे लक्षामध्ये ठेवा, या ठिकाणी पुणे ही स्वतःच एक लोकसभेचा मतदारसंघ आहे. त्यानंतर पुढे शिरूर देखील आहे. काय आहे, शिरूर. ओके, शिरूर मतदारसंघ लोकसभेचा आहे. बारामती देखील आहे, बारामती. ओके, बारामती देखील आहे. म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि एक काय आहे तर ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, लक्षात आलं.
कमेंट करून सांगा इथे कोणती आहे. आणि बारामती मतदारसंघाच्या खासदार आहेत कोण, तर शरद पवार यांची मुलगी, ज्यांचं काय नाव आहे तर सुप्रिया सुळे. आणि या ठिकाणी शिरूरचे कोण आहेत तर अमोल कोल्हे आहेत. ओके, हे पण लक्षामध्ये ठेवा. आणि पुण्याचे कोण आहेत आणि शेवटी त्या मतदारसंघाचे कोण असणार हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. या ठिकाणी बघा, विंचूकाटा अशा पद्धतीचा इथे प्रश्न विचारला आहे. विंचूकाटा दरवाजा कोणत्या किल्ल्यावरती आहे असा प्रश्न विचारला आहे मित्रांनो. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? विंचूकाटा दरवाजा हा कोणत्या किल्ल्यावरती आहे? तर हा जो दरवाजा आहे तो राजगडावरती बघायला मिळतो. कुठे बघायला मिळतो? इथे लोहगडावरती आहे. बघा कुठे आहे तो? लोहगडावरती बघायला मिळतो. पुढे जाऊयात आपण. पाताळेश्वर लेणी आहे आणि ही जी पाताळेश्वर लेणी आहे ती कोणत्या धर्माच्या परंपरेशी निगडीत असलेली लेणी आहे? कोणत्या धर्माची लेणी आहे? तर ती कोणत्या धर्माची लेणी आहे? हिंदू धर्माची लेणी आहे, लक्षात राहू द्या. आणि या जे लेण्या आहेत मित्रांनो, या सातवाहनकालीन लेण्या आपल्याला बघायला मिळतात. खूप जुन्या अशा त्या लेण्या असलेल्या आपल्याला निदर्शनास येतील. पुढे आपण बघूयात लोणावळा आणि खापोली हा जो मार्ग आहे, लोणावळा खापोली मार्ग, या मार्गावरती कोणता घाट येतो? लोणावळा म्हणलं की तुम्हाला खंडाळा आठवला पाहिजे. काय आठवला पाहिजे तुम्हाला? खंडाळा. मग खंडाळा घाट येतो. कोणता घाट येतो? खंडाळा हा घाट प्रामुख्याने त्या मार्गावरती येतो. हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. चला पुढचा आपण प्रश्न बघूयात. काय म्हटलंय बघा, जुन्नर कल्याण या महामार्गावरती किंवा या मार्गावरती कोणता घाट येतो? तर जुन्नर कल्याण म्हटलं तर नाणे घाट येतो. कोणता घाट येतो? नाणे घाट येतो. आणि सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे. तर सिंहगड किल्ल्यावरती समाधी जर विचारलं तर ती समाधी प्रामुख्याने छत्रपती राजाराम महाराजांची काय आहे? समाधी आहे, लक्षात घ्या. मग छत्रपती राजाराम महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे. तर तुम्हाला असं देखील विचारलं जाऊ शकतं की छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? तर ती वडबुद्रुक या ठिकाणी आहे. तुळापूरला त्यांना पकडलं होतं, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही कुठे आहे? मला एकदा कमेंट करून सांगा, सवाई माधवराव पेशव्यांची समाधी कुठे आहे? या दोन्ही गोष्टी मला तुम्ही कमेंट करून सांगा. ओके, पुढे जाऊयात आपण. बघा या ठिकाणी काय म्हटलंय, सिंहगड किल्ल्यावर 4 फेब्रुवारी 1670 ही तारीख इतिहासामधली खूप अजरामर तारीख आहे, खूप प्रसिद्ध अशी तारीख आहे. कारण युद्ध भयानक, एकदम खतरनाक युद्ध होतं. आणि कारण दोन्ही वाघ होते असं आपण म्हणू शकतो. आणि 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडलेले युद्ध हे कोणत्या युद्धामध्ये काय म्हटले, कोणत्या योद्ध्यांमध्ये झाले अशा पद्धतीचा प्रश्न विचारलाय. तर हे जे आहे हे तानाजी मालुसरे हे लक्षात ठेवायचे आहेत. आणि उदयभान राठोड, आणि उदयभान राठोड हा जो आहे हा कोंढाण्याचा किल्लेदार होता. ओके, सुभेदार होता असं तुम्ही म्हणा. कोंढाणा हा किल्ला, आणि हा कोंढाणा किल्ला जिंकायचा होता मित्रांनो, हे देखील लक्षात ठेवा. आणि यामुळे महाराजांनी म्हटलं होतं की हा किल्ला खूप भक्कम असा किल्ला आहे. हा जर किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये आला तर निश्चितच आपलं या ठिकाणी काय होईल की इथल्या प्रदेशावरती दबदबा हा कायम राहील. आणि म्हणून या ठिकाणी काय केलं की महाराजांनी हा किल्ला मिळवण्यासाठी स्वतः तानाजी मालुसरे पुढे आले. आणि मग पुढे आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी उदयभानला हरवलेलं आहे. आणि निश्चितच एक चित्रपट देखील आला होता, अजय देवगण हा त्यामध्ये एक लीड रोल करणारा अभिनेता ठरला होता, बरोबर आहे. चला पुढे जाऊयात आपण. काय म्हटलंय बघा, राजाराम महाराज जे आहेत यांचा जन्म हा खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावरती झाला होता असा प्रश्न विचारलाय. आणि कोणत्या किल्ल्यावरती झालेला आहे? राजगडावरती त्यांचा जन्म झाला होता. पुरंदरवरती कुणाचा जन्म झाला होता? छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. छत्रपती संभाजी महाराज यांचा काय झाला होता? जन्म झाला होता, लक्षात राहू द्या. ओके, अशा पद्धतीचे तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील. आता राजगड किल्ल्यावर कोणत्या महाराणीची समाधी तुम्हाला बघायला मिळते? तर या ठिकाणी महाराणी सईबाई निंबाळकर यांची समाधी त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि मित्रांनो हे लक्षामध्ये राहू द्या, सईबाई या
स्वराज्याचे दुसरे जे काय छत्रपती आहेत संभाजी महाराज यांच्या त्या मातोश्री आहेत, म्हणून हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरती प्रश्न पडेल. आणि मुळा मुठा ही एक नदी आहे. ओके, मुळा मुठा या नद्या आहेत, यांचा जो संगम आहे हा संगम कुठे होतो, तर संगमवरून काय लक्षात ठेवायचं आहे, संगमवाडी या ठिकाणी त्यांचा काय होतो, संगम होतो. मुळा मुठा लक्षात राहू द्या. ओके, पुण्यातून वाहणाऱ्या त्या नद्या आहेत. आणि बघा, भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्याला आपण त्रिवेणी संगम म्हणतो. आणि हा त्रिवेणी संगम कुठे आहे, तुळापूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं होतं फितुरीने, औरंगजेबाने किंवा त्याच्या सैन्यांनी म्हणा तुम्ही. आलं लक्षात. चला आता आपण पुढे जाऊयात. तर छत्रपती संभाजी महाराजांना तुळापूरला जेव्हा पकडलं तेव्हा त्यांच्या सोबत एक कवी होते बघा. त्या कवीचं नाव सांगा बरं, कमेंट करा बरं. इथे काय म्हटलंय बघा, माणिक डोह धरण जे आहे, या माणिक डोह धरणाला आता नवीन नाव दिलेलं आहे. तर कोणत्या नावाने ते ओळखलं जातं धरण, तर 100% ते कोणत्या नावाने ओळखलं जात आहे, तर शहाजी सागर म्हणजे या ठिकाणी शहाजी सागर जलाशय या नावाने ते ओळखलं जात आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे या वडील असलेले, हे प्रत्येकाला माहिती आहे, सांगण्याची आवश्यकता नाही, म्हणून मी थोडं पुढे जातो. बघा, भोर तालुक्यामध्ये भाटघर धरण आहे बघा मित्रांनो. तर भाटघर धरण या धरणाला कोणत्या नावाने ओळखलं जातं ते सांगायचं आहे. तर येसाजी कंक जलाशय म्हणून देखील त्याचा काय आहे, परिचय आहे, किंवा या धरणाला येसाजी कंक यांचं नाव दिलेलं आपल्याला बघायला मिळतंय. पुढे जाऊयात. बघा, राजगड तालुक्यामध्ये काय आहे, तर तानाजी सागर जलाशय आहे. आणि तानाजी सागर जलाशय जे आहे, हे तानाजी सागर जलाशय कोणत्या नावाने, म्हणजे जुनं त्याचं नाव काय होतं, तर पानशेत धरण होतं. ते पानशेत जलाशयालाच काय नाव दिलंय, तानाजी जलाशय, म्हणजे तानाजी मालुसरे यांचं नाव दिलेलं आहे. आणि हे जे राजगड हा जो तालुका आहे, हे नवीन नामकरण झालेला तालुका आहे. त्याचं जुनं नाव वेल्हे तालुका होता. काय नाव होतं याचं जुनं नाव, वेल्हे तालुका होता. हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, वेल्हे तालुका लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा प्रश्न असेल. क्लिअर राहू द्या. आपण पुढे जाऊयात. लक्ष द्या, या ठिकाणी सुवासिक आंबे मोहर ही प्रसिद्ध तांदळाची जात आहे. कशाची जात आहे, तांदळाची जात आहे. आणि ती प्रामुख्याने कोणत्या तालुक्यामध्ये पिकवली जाते, अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, मुळशी पॅटर्न उत्तर असलं पाहिजे. बरोबर. चला पुढे जाऊयात आपण. नंतर महाराष्ट्रात अंजीर उत्पादनामध्ये प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे, डेफिनेटली 100% हे PYQ आहे. हे तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे, यामध्ये विचारला जाईल हा भाग. आपण थोडंसं पुढे जाऊयात. लक्ष द्या, ताम्हिणी अभयारण्य जे आहे ते कोणत्या तालुक्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं, तर त्याचा तालुका कोणता आहे, तर मुळशी हा तालुका तुम्हाला बघायला मिळेल. पुढे जाऊयात. महाराष्ट्र राज्य प्राणी शत्रू यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास जो आहे, तो अधिवास खालीलपैकी कुठे बघायला मिळतो, तर त्याचा अधिवास मित्रांनो भीमाशंकर अभयारण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. पिंपरी चिंचवड या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि पिंपरी चिंचवड शहराला वाहन उद्योगासाठी कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर पिंपरी चिंचवडला मित्रांनो या ठिकाणी पिंपरी चिंचवडला भारताचे डिट्रॉइड शहर म्हणून ओळखलं जातं. कारण हे डिट्रॉइड शहर जे आहे हे अमेरिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतं, USA मध्ये. आणि अमेरिकेमध्ये असलेलं हे जे डिट्रॉइड शहर आहे हे वाहन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे जगात. आलं लक्षात. जगामध्ये हे शहर डिट्रॉइड नावाचं शहर हे वाहन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. तर महाराष्ट्रातलं कोणतं शहर हे वाहन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे, तर ते प्रामुख्याने पुणे शहर आहे मित्रांनो. तर पुण्यामध्ये नेमकं कोणता भाग, तर पिंपरी चिंचवड. आणि म्हणून त्याला आपण डिट्रॉइड, भारताचं डिट्रॉइड म्हणून ओळखलं जातं. आणि पुणे शहर कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर ॲटोमोबाईल सिटी ऑफ इंडिया या नावाने पुणे शहर ओळखलं जातं. पुणे शहर म्हणण्यापेक्षा जिल्हा म्हणा डायरेक्ट. लक्षात आलं. पुणे हा जो जिल्हा आहे हा त्या नावाने ओळखला जातो. आता पुढे बघा, सिरम इन्स्टिट्यूटची जी काय स्थापना आहे ती स्थापना
पुण्यामध्ये नेमकं कुणी केलेली आहे, तर सायरस पुनावाला यांनी केलेली आपल्याला बघायला मिळेल. ओके, पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा, कोविड काळामध्ये सिरम इन्स्टिट्यूटने कोणत्या प्रकारची लस तयार केली होती, त्या लसचं नाव काय आहे, तर त्या लसचं नाव आहे मित्रांनो, हा देखील 100% प्रश्न येईल. त्या लसीचं नाव काय आहे, तर कोविशिल्ड अशी ती लस आहे, लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला खालीलपैकी कुणाचं नाव देण्यात आलेलं आहे, तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे. आणि संत तुकाराम महाराजांचा जन्म हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला ते एकदा मला कमेंट करून सांगा. ओके, चला आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न, पुणे मुंबई एक्सप्रेसचे नामकरण खालीलपैकी काय झालेलं आहे, आणि हा चालू घडामोडीचा आत्ताचाच प्रश्न आहे, म्हणून हा 100% आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, पुणे मुंबई एक्सप्रेसला खालीलपैकी कुणाचं नाव दिलं, तर यशवंतराव चव्हाण द्रुत मार्ग जो आहे हा अशा पद्धतीचं काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे, लक्षामध्ये ठेवा. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात मित्रांनो. नंतरचा प्रश्न समजून घेऊ. काय म्हटलंय बघा, पुणे मुंबई एक्सप्रेस वरील मिसिंग लिंक या जगातील सर्वात रुंद बोगद्याची रुंदी तुम्हाला किती बघायला मिळते खालीलपैकी, तर 23.75 मीटर एवढी जी रुंदी आहे ही रुंदी तुम्हाला बघायला मिळेल. अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत या अगोदर, म्हणून पुढे लक्ष द्या. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या किंवा पुणे जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता किती आहे, तर पुणे जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता ही 603 प्रति चौरस किलोमीटर एवढी घनता तुम्हाला बघायला मिळते. आणि लोकसंख्येची घनता म्हणजे काय, दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणाला आपण लोकसंख्येची घनता म्हणतो. नंतरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते, तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर डेफिनेटली पुणे जिल्ह्यामध्येच तुम्हाला बघायला मिळते, म्हणून तेही लक्षामध्ये राहू द्या. नंतरचा प्रश्न, भारतीय लष्कराचे दक्षिण मुख्यालय, किती महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, भारतीय लष्कराचं दक्षिण मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे, तर डेफिनेटली पुणे शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. पुढे चला. त्यानंतर भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे सध्याचे कमांडिंग इन चीफ म्हणून कोण काम करत आहे किंवा त्या पदावरती कोण आहे, तर धीरज सेठ आहेत, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे आहेत. हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावे लागतील. त्यानंतर जगातील पहिल्या त्रिसेना राष्ट्रीय संरक्षण अकादमी, ज्याला आपण NDA असं आपण म्हणतो, NDA हे जे आहे ते तिन्ही दलांना प्रशिक्षण देतं. मग त्यामध्ये एअर फोर्स असेल, त्यानंतर नेव्ही फोर्स असेल, बरोबर, त्यानंतर पुढे काय आर्मी फोर्स असेल, अशा तिन्ही फोर्सला जे काय प्रशिक्षण आहे, प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती, NDA ची स्थापना केली होती. आणि NDA चं जे काय मुख्यालय आहे हे पुणे शहरामध्ये आहे. आणि कधी स्थापना केली होती, 1954ला स्थापना केली होती. आणि एअर फोर्स, नेव्ही फोर्स आणि आर्मी फोर्स या तिन्ही दलाचे सरसेनापती, बघा तिन्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असतात, कमेंट करून सांगा मला कोण असतात. ओके, चला आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय संरक्षण अकादमी, ज्याला आपण NDA म्हणतो, नॅशनल डिफेन्स अकॅडमी चे सध्या प्रमुख कोण आहेत, तर त्याचे प्रमुख तुम्हाला व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी हे बघायला मिळतात, म्हणून हे लक्षामध्ये ठेवा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण पुढे जाऊयात. देशातील एकमेव आर्मी फोर्सेस मेडिकल कॉलेज 1948ला स्थापन करण्यात आलं होतं पुणे शहरामध्ये. तर पुणे शहरात स्थापन करण्यात आलेलं आहे. तर नेमकं कधी स्थापन करण्यात आलेलं आहे, 1948ला. काय,
तर आर्मी फोर्सेस मेडिकल कॉलेज म्हणून हे देखील लक्षामध्ये ठेवा. मेडिकल कॉलेजमधून प्रामुख्याने काय केलं जातं तर आर्मी फोर्सेसमध्ये मेडिकलच्या रिलेटेड जेवढे काही लोक आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम त्या कॉलेजच्या माध्यमातून होतं. भारतीय हवामान विभागाला म्हणजे IMD खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. तर शिमला भवन या पद्धतीने त्याला काय केलं जातं ओळखलं जातं किंवा त्याची एक ओळख आहे. नंतरचा प्रश्न बघा, रेडिओ लहरी खगोलीय वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण कोणती दुर्बीण? रेडिओ दुर्बीण ही ज्याला तुम्ही GMRT पुण्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे? तर पुण्यामध्ये ती प्रामुख्याने तुम्हाला मित्रांनो ती कुठे बघायला मिळते तर जुन्नर या तालुक्यामध्ये बघायला मिळते. म्हणून हाही प्रश्न लक्षामध्ये ठेवा. पुढे राष्ट्रीय HIV संशोधन संस्था ही पुण्यामध्ये आहे मित्रांनो. तर पुण्यामध्ये आहे तर ज्याला आपण नारी म्हणतो ही या संस्थेचं मुख्यालय पुण्यात आहे. तर पुण्यामध्ये नेमकं कुठे तर भोसरी या ठिकाणी आपल्याला त्याचं मुख्यालय बघायला मिळतं. आणि एक शेवटचा प्रश्न बघा काय आहे व्यवस्थित आपण समजून घेऊ. भारतातील पहिली प्रतिजैविक उत्पादन करणारी कंपनी हिंदुस्तान ॲटोबायोटिक्स लिमिटेड कोणत्या वर्षी स्थापन झाली अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे आणि ज्याचं उत्तर काय आहे 1954 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. त्यासाठी या प्रश्नांचा चांगला सराव करा. काही अडचण आल्यावर निश्चितच आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.